नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, विधानसभा निवडणूक महाराष्ट्र 2024 याचे आपण वेगवेगळे व्हिडिओ बघत आहोत. त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं केंद्राध्यक्षांची दैनंदिनी म्हणजे डायरी जोडपत्र 7 हे केंद्राध्यक्षांसाठी अतिशय महत्त्वाचं दस्तावेज असतं. हे कसं भरायचं हे 4 पानी दस्तावेज हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, केंद्राध्यक्षांची दैनंदिनी जी असते म्हणजे जोडपत्र 7 याच्यामध्ये मतदानाच्या संपूर्ण कामकाजाचे व महत्त्वाच्या घडामोडींचे वर्णन मतदान केंद्राध्यक्ष यांनी वेळोवेळी दैनंदिनीमध्ये नोंदवणे आवश्यक आहे. जोडपत्र 7 मध्ये दैनंदिनी पुरवण्यात येईल. मतदान केंद्रावरील एखाद्या घटनेचा पुरावा म्हणून वा आयोगाकडे परस्पर प्राप्त होणाऱ्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी उपयोगात केला जाऊ शकतो. मतदान केंद्रावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडीबाबत दैनंदिनीत नोंद घेऊन वरिष्ठांना तातडीने माहिती देणे आवश्यक राहील. अन्यथा इतर मार्गाने आयोगाला माहिती समजल्यास त्याबाबत आपल्याविरुद्ध कारवाई होऊ शकते याची नोंद घ्यावी. त्यामुळेच केंद्राध्यक्षांची दैनंदिनी जी असते ती खूप महत्त्वाची असते. मतदानाच्या प्रक्रियेत ज्या वेळी नोंदी करणे अपेक्षित असते त्या वेळी तशी नोंद केली नाही तर आयोग गंभीर दखल घेईल. आवश्यक घटनांची त्या वेळीच दैनंदिनीत नोंद घ्यावी. मतदान समाप्तीनंतर कंट्रोल युनिट क्लोज बटन दाबल्यानंतर दर्शवण्यात येणारी वेळ अचूकप्रमाणे अनुक्रमांक 20B मध्ये नोंदवावी. मतदानावेळी मतदान केंद्राला भेट देणारे निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, उमेदवार व त्याचा निवडणूक प्रतिनिधी, झोनल दंडाधिकारी यांची व्हिजिट शीटला नोंद घेण्यात यावी व मुद्दा 19B मध्ये तपशील देण्यात यावा. अशा प्रकारे आपल्याला केंद्राध्यक्षांची दैनंदिनी लिहावी लागते. याचा नमुना आपण पुढे बघणारच आहोत. परंतु मित्रांनो, केंद्राध्यक्षांची दैनंदिनी ही त्या दिवसाची पूर्ण आरसाच असतो आणि हे एक लीगल डॉक्युमेंट आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं असतं. आता ही दैनंदिनी कशी भरायची, जोडपत्र 7 कसं भरायचं हे आपण डेमो स्वरूपात बघूया. आता इथे बघा, थोडं अस्पष्ट असेल परंतु तरी तुम्हाला समजायला नक्कीच मदत होईल. आपला मतदारसंघाचं नाव, तारीख, त्यानंतर मतदान केंद्राचं क्रमांक आणि नाव, त्यानंतर मतदान कुठं आहे, सरकारी, खाजगी का तात्पुरत्या मंडपात, तेही आपल्याला नमूद करायचं असतं. त्यानंतर स्थानिक भागातील मतदान अधिकाऱ्यांनी नेमणूक केली असल्यास तिथे आपल्याला नमूद करायचं आहे. त्यानंतर BO किती मिळाले, CO किती मिळाले, व्हीपॅट किती मिळाले आणि त्या सर्वांची आपल्याला इथे अनुक्रमांक लिहायचे असतात. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या पेपर सील मिळतात किंवा स्पेशल टॅग मिळतात त्याचप्रमाणे जे मिळतात त्या सर्वांचे अनुक्रमांक आणि त्याची संख्या आपल्याला या दैनंदिनीमध्ये नोंद करावी लागते. त्याचप्रमाणे विशेष खूनचिठ्ठ्यांचे सुद्धा अनुक्रमांक आपल्याला इथे द्यावे लागतात. जे वापरलेले आहेत आणि जे पुरवलेले आहेत या सर्वांची नोंद आपल्याला इथे घ्यावी लागते. हे पहिलं पान झालं. त्यानंतर दुसऱ्या पानामध्ये आपल्याला ज्या मतदार केंद्रावर व्हीपॅट, त्याच्यानंतर प्रिंटरचे वापरले आहे, व्हीपॅट वापरला आहे, प्रिंटरचा क्रमांक तिथं लिहावा लागतो व्हीपॅटचा. त्यानंतर केंद्रावर मतदान प्रतिनिधींची नेमणूक केली आहे, किती उमेदवारांची संख्या आहे म्हणजे किती उमेदवारांचे प्रतिनिधी नेमले, त्याच्यावेळेस मतदानाच्या प्रारंभी सुरुवातीला किती लोक उपस्थित होते, उशिरा किती आले, मतदान बंद करताना किती उपस्थित होते, एकूण मतदार किती आहेत आणि एकूण मतदान किती झाले आहे, मतदान यंत्रामध्ये मतदान किती झाले आहे या सर्वाची नोंद आपल्याला इथे द्यावी लागते. त्यानंतर या दुसऱ्या पानावर आपला मतदान अधिकारी 1 आणि केंद्राध्यक्ष यांची सही इथे असते. त्यानंतर मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2 ज्यांच्याकडे मतदाराची नोंदवही असते ते मतदान अधिकारी 2 हीची सुद्धा इथे सही असते. त्यानंतर मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या, त्यापैकी पुरुष, स्त्री आणि त्यातील तृतीयपंथी आणि एकूण असे हिशोबसुद्धा आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर चॅलेंज वोट म्हणजे आक्षेपित मतांची सुद्धा नोंद इथे घ्यावी लागते, त्याची माहिती इथे आपल्याला द्यावी लागते. त्यानंतर निवडणूक कार्य म्हणजे EDC, ज्यांनी EDCद्वारे मतदान केलं असेल त्यांचीसुद्धा इथे नोंद आपल्याला द्यावी लागते. त्यानंतर मतदान केलेल्या भारताबाहेरील ओव्हरसीज मतदारांची संख्या तीसुद्धा आपल्याला इथे देणं गरजेचं असतं. हे दुसरं पेज असतं. या दुसऱ्या पेजवर ही माहिती आपल्याला द्यावी लागते. त्यानंतर तिसऱ्या पेजवर आपल्याला किती मतदारांनी त्यांच्यासोबत मतदान केलं,
बदली व्यक्तीद्वारे किती लोकांनी मतदान केलं, प्रदत्त मतं किती, मतदारांची संख्या, ज्यांच्याकडून वयासंबंधी प्रतिज्ञापत्र घेतलं, प्रतिज्ञापत्र किती लोकांनी नाकारलं याची संख्या, त्याचप्रमाणे दर 2 तासांनी आपल्याला हे झालेल्या मतांचं हिशोब द्यावा लागतो. आता इथे 5 वाजेपर्यंत नाही तर आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 7 ते 6 पर्यंतचा हिशोब इथे द्यावा लागणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला सगळा हिशोब द्यावा लागतो. त्यानंतर जे मतदान केंद्रावरील व्हिजिट सीट असतं त्याचीसुद्धा इथे आपल्याला नोंद घ्यावी लागते. वेळोवेळी जे अधिकारी आपल्याला बूथला जे व्हिजिट देणार आहेत, भेट देणार आहेत, त्यांचीसुद्धा इथे आपल्याला नोंद घ्यावी लागते. त्यानंतर मतदान जेव्हा संपणार आहे 6 वाजता आहे, इथे 5 आहे, त्याला 6 असं गृहीत धरा. त्यानंतर जर 6च्या नंतर किती मतदारांनी मतदान केले याचीसुद्धा नोंद आपल्याला इथे घ्यावी लागते. त्यानंतर काही अपराधांची काही तपशीलवार माहिती आपल्याला इथे द्यावी लागते. काही 100 मीटरच्या परिसरात कोणी प्रचार केला किंवा कोणी मतदाराबाबत तोतेगिरी केली, काही फसवणूक केली, काही मतदान केंद्रावरील सूचना यादी कागदपत्र लाबाडीने खराब करणे, नष्ट करणे किंवा काढून टाकणे असं कोणी केलं, मतदारांना लाच दिली, ह्या सर्व गोष्टींचा हिशोब आपल्याला नोंद इथे आपल्या डायरीमध्ये केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनीमध्ये द्यावी लागते. त्यानंतर शेवटचं पान आहे, याच्यामध्ये दंगा, हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, मतदान केंद्र ताब्यात घेणे अशा काही बाबी घडल्या आहेत का याचीसुद्धा आपल्याला नोंद करावी लागते. त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टीमुळे मतदानाला बाधा आली का ते सुद्धा आपल्याला इथे नोंद करावी लागते आणि त्याची माहिती इथे द्यावी लागते. त्याच्यानंतर उमेदवार किंवा प्रतिनिधींनी काही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत का, त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा भंग झाला आहे का, त्यानंतर चुका किंवा नियमबाह्य गोष्टी मतदान केंद्रावर झाल्या आहेत का या संदर्भातसुद्धा आपल्याला इथे नोंद घ्यावी लागते. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला जर नवीन यंत्र वगैरे बदलावं लागलं तर त्याचीसुद्धा माहिती द्यावी लागते. जर आपल्या यंत्रामध्ये बिघाड होऊन बदलावं लागलं तर त्याची नोंद आपल्याला इथे घ्यावी लागते. मित्रांनो, अशा प्रकारे केंद्राध्यक्षांची डायरी दैनंदिनी जी असते ते हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि तो कसा भरायचा हे आपण नमुन्यासह इथे बघितलेलं आहे. व्हिडिओमध्ये काही माहितीपूर्ण जर तुम्हाला माहिती वाटली किंवा तुमच्या उपयोगाची काही माहिती वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.